अखंड सौभाग्य सिद्धीपूर्वक पुत्रपौत्र भार्या आयु आरोग्य ऐश्वर्यादी सुखदायक परम मंगल अशा प्रत्यक्ष महादेवाने सांगितलेल्या हरतालिका व्रतासाठी आपण प्रथम शिवलिंग बनवत आहोत। शिवलिंग बनवताना त्यावरती ज्याप्रमाणे शंकर महाराजांनी म्हणजेच महादेवांनी गणपती, कार्तिकेय, अशोक सुंदरी आणि पार्वती माता यांना स्थान दिलेले आहे, त्याच पद्धतीने शिवलिंग आपण बनवत आहोत। पहिल्यांदी आपण त्याचा बेस बनवत आहोत। शिवलिंगेचा एक आकार ठरवून त्याप्रमाणे वाळू टाकायची आहे। प्रथमतः वाळू जी आहे ती ओली करून धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर तुम्ही वाळूला जसा आकार द्याल तसं ती घेईल आणि तो आकार लवकर मुडणार नाही, त्यामुळे वाळू धुवून घ्यायची आहे। प्रथम मी चौरंग घेतला, त्यावरती पांढरं आसन टाकलं, नंतर बेलपत्र ठेवून त्यावरती आता शिवलिंगेचा कच्चा आकार तयार करून घेत आहे, जेणेकरून वरती मला जसा आकार पाहिजे तसा आकार करण्यासाठी मला मदत होईल। जाड असा बेस बनवून घेतलेला आहे शिवलिंगेचा। वाळू खूप जाड घेतली तर ती आकार बनवताना त्रासदायक होते, त्याच्यामुळे मीडियम प्रकारची वाळू घ्यायची, जेणेकरून आपल्याला शिवलिंगेला आकार देता येईल। तुम्ही वाळू धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गंगाजल किंवा तीर्थही टाकू शकतात, जेणेकरून शिवलिंगेला अजून पवित्र करता येईल। आता मी स्पॅच्युला घेतलेला आहे घरातील, तुम्ही चमचा किंवा इतर कोणत्याही गोष्टी घेऊ शकतात। त्याच्याने बाजूबाजूची जी वाळू इकडे तिकडे पडलेली होती आणि आकार द्यायला सुलभ होते। आणि हा स्पॅच्युला सिलिकॉनचा असल्यामुळे त्याला वाळूही लटकत नाही, म्हणजेच आपल्या शिवलिंगेचा आकारही बिघडत नाही। पार्वती मातेच्या शेजारी वाळूचा एक गोळा ठेवलेला आहे। पार्वती मातेसोबत त्यांची सखीसुद्धा होती, त्या सखीचं स्वरूप म्हणून तो वाळूचा गोळा ठेवलेला आहे। अशाच पद्धतीने आता आपण ही शिवलिंग बनवून घेतलेली आहे आणि आता आपण तिला फायनल आकार देत आहोत। वाळू ओली असल्यामुळे जसा पाहिजे तसा आकार देऊन घ्यायचा। जसं जसं तिच्यातील पाणी कमी होईल तसा तसा तो आकार पक्का होईल आणि तुम्ही जेव्हा पूजा करताना पाणी, दूध, पंचामृत हे टाकाल तेव्हा तिचा आकार बदलणार नाही किंवा ते मुडणार नाही। तर गणपती, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, पार्वती माता आणि शिवलिंग बनवून झाल्यानंतर आपण शाडूची माती छान पद्धतीने मळून घेतलेली आहे। शाडू माती घेण्याचं कारण की ती छान बारीक असते, पाहिजे तसा आकार आपल्याला देता येतो। जर तुम्ही लाल माती किंवा काळी माती घेत असाल तर ती छानपैकी बारीक गळणीने गाळून घेतली तर तिचाही चांगला आकार देता येतो। इथं शाडू माती घेऊन आपण पहिले खाली बेस तयार केलेला आहे आणि आता पायांपासून सुरुवात करून आपण गणपती बनवायला सुरुवात केलेली आहे। हरतालिका पूजेमध्ये गणपतीचे पूजन नाही केले जाते। प्रत्येक पूजेमध्ये गणपतीचा मान पहिला आहे, त्याचप्रमाणे हरतालिका पूजेमध्येही गणपतीची सुपारी ठेवून पूजा केली जाते, परंतु आपण मूर्ती ठेवून पूजा करणार आहोत। तर पहिले पाय बनवून घेतले, मग हळूहळू शरीराचा इतर भाग तयार करून एकावर एक रचून घेतलेला आहे। इथे कुठेही काडीचा वगैरे वापर केलेला नाही आहे। थोडंसं घट्टसर जर शाडूची माती एकत्र केली तर तिला छानपैकी आकार देता येतो। नंतर तुम्ही तिला मऊसर आकार देण्यासाठी पाण्याचा हात लावून किंवा ब्रशने करू शकतात। आता आपण इतर शरीर बनवलं आहे, म्हणजे धडाचा आणि पायांचा भाग झालेला आहे, त्याच्यावरती हात आणि मुखाचा भाग आपण बनवत आहोत। गणपतीमध्ये गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठीही तुम्ही शाडू मातीचा वापर करू शकता। शाडू माती ही जी आहे ती पाण्यात विरघळली जाते आणि पाण्याचं प्रदूषण होत नाही।
पर्यावरणाला कोणतीच हानी होत नाही. त्याच्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा गणपतीची अशी शाडू मातीची बनवलेली मूर्ती कधीही योग्य. तुम्हाला कशी वाटली ही निर्गुण स्वरूपाची गणेश मूर्ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. गणपती बनवण्यासाठी आपण प्रथम मूर्ती कशी बनवायची आहे त्या हिशोबाने शाडूची मातीचा वजन घ्यायचं आहे. खूप माती घेतली, खूप भिजवली गेली तर तिचा त्रास होतो त्याच्यामुळे, आणि ती घट्ट होऊन जाते. नंतर तिला फोडून पुन्हा बनवता येत नाही. त्याच्यामुळे जेवढी पाहिजे तेवढीच बनवायची, नंतर तिला आकार द्यायला खूप अवघड जाते. उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती याच्यात आता आपण पडत नाही आहोत. तुम्हाला जशा पद्धतीची मूर्ती पाहिजे तशा पद्धतीची बनवून घ्यायची. इथे पहिले मी मानेचा भाग ठेवलेला आहे, मग मुखाचा भाग त्याला लावणार आहे. आपण येथे कुठेही काडीचा तारीचा वापर केलेला नाही आहे आणि एकावर एक रचूनच अशी ही मूर्ती आपण तयार केलेली आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतींच्या मूर्त्याही बनवण्यात येतात, परंतु आपण निर्गुण स्वरूपाची बनवण्याचा जवळपास प्रयत्न केलेला आहे. जिला खूप असे सुबक नसते, परंतु तरीही ती निर्गुण रूपात सुबक असल्यापेक्षा सुद्धा चांगली दिसते. आणि एक छोटासा प्रयत्न इथे आपण केलेला आहे. गजकर्ण खूप सुंदर असे कान मोठेच्या मोठे बनवलेले आहे. गणपतीच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही अर्थ आहे. तर ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. कितीही मोठे कानांनी ऐकलं तरीही आपण मात्र ते मनी धरू नये. असा छानपैकी गणपती बाप्पा आपला तयार झालेला आहे. आणि उद्याच्या पूजेसाठी आपण रात्रभर तो असाच ठेवून दुसऱ्या दिवशी त्याला सुंदर असं त्याच्या कपाळावरती सुंदर असं टिलक केलेलं आहे. सोंडेवरती सुरुवातीला स्वस्तिक काढलेला आहे आणि खाली हार आणि सोंडेवरती नक्षी केलेली आहे. कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. हरतालिकेची पूजा करण्यासाठी अशी ही सुंदर रास मांडलेली आहे आणि सुंदर गणपती बाप्पा देखील तयार केलेले आहेत. धन्यवाद.